तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. रस्त्यावर वाकलेला विजेचा पोल, नागरिकांच्या जीवितास धोका. उटी परिसरात वीज वितरण कंपनी विरोधात संताप. तालुका जळगाव जामोद अंतर्गत येणाऱ्या उटी गावात मागील 2 वर्षांपासून गंभीर स्वरूपाची सार्वजनिक सुरक्षेची समस्या निर्माण झाली आहे. 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीपासून येथील भर रस्त्यातील विजेचा पोल व डीपी धोकादायक अवस्थेत वाकलेले असून अद्यापही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या निष्काळजीपणामुळे केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अतिवृष्टीत पोल कमकुवत झाला असून डीपी खाली झुकलेली आहे. या अवस्थेमुळे रस्त्यावरून वाहने व्यवस्थित जाऊ शकत नाहीत, तसेच पावसाळ्यात पाणी साचून परिस्थिती अधिक गंभीर बनते. या ठिकाणी लहान मुले, शेतकरी व दुचाकीस्वार यांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या संपूर्ण प्रकारास जळगाव वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याचा थेट आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अतिवृष्टी नंतर करण्यात आलेल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही पुढे येत आहे. पोल उभारणी, मजुरी, ट्रॅक्टर भाडे, झाडझुडपे तोडण्याच्या कामात गैरप्रकार झाल्याचे बोलले जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की प्रत्यक्षात 10 पोल लागतात, मात्र कागदोपत्री जास्त पोल दाखवून निधी लाटण्यात आला. यामुळे कामांची गुणवत्ता निकृष्ट राहिली आणि आज त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही होत आहे. भ्रष्टाचार, अनियमित वीजपुरवठा आणि वाढती बिले. उटी परिसरात काही कर्मचारी बेकायदेशीररित्या सिंगल फेज मोटर चालवून देत असल्याचे आरोपही स्थानिकांनी केले आहेत. पैसे द्या, आजच कनेक्शन मिळेल अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे. सातपुडा परिसरात सुरू असलेल्या कामांमध्येही अशाच पद्धतीने गैरव्यवहार होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. वीज पुरवठ्यातील अनियमितता ही आणखी एक मोठी समस्या बनली आहे. दररोज किती व्होल्टेजचा पुरवठा केला जातो यावर कोणतेही नियंत्रण नाही. कमी जास्त व्होल्टेजमुळे शेतकऱ्यांच्या मोटारी जळण्याचे प्रकार घडत असून त्याची जबाबदारी कोणीही स्वीकारत नाही, असा आरोप आहे. अलीकडे बसविण्यात आलेल्या नवीन स्पीड मीटरमुळे वीज बिले प्रचंड वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मीटर वेगाने फिरत असून वापर कमी असतानाही जास्त बिल येत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. मात्र तक्रार केल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीच्या कामांची पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. किती कोटेशन भरली गेली, किती पावत्या देण्यात आल्या आणि प्रत्यक्षात किती काम झाले, हे सर्व तपासण्याची आवश्यकता नागरिक व्यक्त करत आहेत. तालुक्यातील प्रत्येक शिवारात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन पाहणी करावी, अशी ठाम मागणी आता जनतेकडून होत आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने वाकलेला पोल व डीपी दुरुस्त केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन लक्ष देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.